कोल्हापूर सांगलीतला पूर आता ओसरायला सुरुवात झाली आहे। पुरामुळे नागरिकांचं मोठं नुकसान झालंय। पावसाचा जोर कमी झाल्याने आता पाणी पातळी आणखी कमी होणार आहे। पूर ओसरायला सुरुवात झाल्याने कोल्हापूरकर आणि सांगलीकरांना मोठा दिलासा मिळाला आहे। कृष्णा आणि वारणा नदीला मोठा पूर आला होता, त्यामुळे सांगलीमध्ये पुराचं संकट ओढावलेलं होतं। इकडे राधानगरी धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग होत असल्यामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी सुद्धा वाढलेली होती। अनेक बंधारे पाण्याखाली गेलेले होते आणि नदीकाठच्या गावांना त्यामुळे पुराचा वेढा पडलेला होता। मात्र आता पाऊस काहीसा थांबल्यामुळे पुराचं पाणी उतरायला सुरुवात झाली आहे आणि कोल्हापुरात सकाळपासूनच पावसाने उसंत घेतली आहे। पंचगंगा नदीची पाणी पातळी सुद्धा जवळपास अर्ध्या फुटांनी कमी झाली आहे। शहरातल्या महत्त्वाच्या मार्गांपैकी एक असणाऱ्या दसरा चौक ते व्हीनस कॉर्नर या मार्गावर सुद्धा जयंती नाल्याचं पाणी 2 ते 3 फूट होतं आणि हा मार्ग बंद होता। मात्र या मार्गावरचं पाणी सुद्धा आता ओसरलंय। आढावा घेतलाय शेखर पाटील यांनी। आज सकाळपासूनच कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर जो आहे तो ओसरलेला आहे आणि परिणामी कोल्हापुरातील पंचगंगा नदीची पाणी पातळी तब्बल अर्धा फूट जी आहे ती कमी झालेली आहे आणि त्यानंतर कोल्हापूर शहरातील ही परिस्थिती आपण पाहताय। खरं तर कोल्हापुरातल्या ऐतिहासिक दसरा चौकातून व्हीनस कॉर्नरकडे जाणारा हा मार्ग आहे आणि त्या मार्गावरती 3 ते 4 फूट पाणी जे आहे ते पाहायला मिळत होतं आणि त्यानंतर खरं तर आता पाऊस जो आहे तो ओसरल्यानंतर हे पाणी जे आहे ते ओसरायला सुरुवात झालेली आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते पाहायला मिळत होतं, मात्र पूर्णपणे हे पाणी जे आहे ते ओसरल्याचं दिसतंय। काही ठिकाणी पाण्याचं या ठिकाणी निदर्शनास पडतंय। मात्र आज सायंकाळपर्यंत हा पूर्ण रोड जो आहे तो देखील पाणी ओसरून सुरुवात होईल अशा पद्धतीची माहिती द्यायची प्रशासनाकडून मिळते। मात्र सध्या आपण कोल्हापुरातील ही दृश्य पाहतोय। खरं तर आज दिवसभरच पावसानं उसंत घेतल्यामुळं कोल्हापूरकरांना काहीसा दिलासा जो आहे तो मिळालेला आहे। 2019 आणि 21 प्रमाणेच परिस्थिती जी आहे ती निर्माण होईल अशी भीती अनेकांच्या मनामध्ये होती, मात्र पावसानं उसंत घेतल्यामुळे ही परिस्थिती आता शक्यतो तरी टळलेली आहे। अजूनही पंचगंगा नदीची पाणी पातळी जी आहे ती 47.2 फूट इतकी आहे। मात्र आज आणि उद्या पाऊस जर पुन्हा एकदा जोरदार झाला तर या परिस्थिती पुन्हा एकदा महापूर सदृश्य परिस्थिती जी आहे ती निर्माण होण्याची शक्यता आहे। त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आज आणि उद्या कशा पद्धतीने पाऊस लागणार हे देखील पाहणं गरजेचं आहे। मात्र आपण हा कोल्हापुरातील मुख्य मार्ग बघतोय, स्टेशन रोड ज्याला म्हणतो। कोल्हापुरातून ऐतिहासिक दसरा चौक ते व्हीनस कॉर्नर पर्यंत जाणारा हा मार्ग आहे आणि तो मार्ग जो आहे तो पुन्हा एकदा या ठिकाणी खुला काही वेळातच या ठिकाणी होईल। पूर्ण मार्गावरचं पाणी जे आहे ते आता ओसरू लागलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने आज सायंकाळपर्यंत हा मार्ग जो आहे तो पुन्हा एकदा सुरू करण्यात येईल अशी प्रशासनाकडून माहिती मिळते। त्यामुळे नक्कीच आज आणि उद्या कोल्हापूरमध्ये कशा पद्धतीने पाऊस राहणार हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे। कॅमेरामन अमय सोबत मी शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर।